आहोत। आपल्या मुळशीमध्ये खेडेकर नावाचे गुरुजी मोठ्याला त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी सुरेश भाऊ काम करत होते। आणि स्वातीताई तुम्हाला सांगतो, तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काम केलेले आहे, त्या प्राथमिक शिक्षकाचा मुलगा अनिल खेडेकर नावाचा त्या ठिकाणी 12वी पास झाला। 12वी पास झाल्यानंतर 2008 साली तो पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आला। तो बँकेमध्ये आल्यानंतर कोंढरे नावाचे ब्रांच मॅनेजर डेक्कनला होते आणि खळदकर नावाचे ऑफिसर आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये। त्यांनी त्या ठिकाणी त्याला कर्ज दिलं। तो इंग्लंडला गेला आणि त्या ठिकाणी फार्मसीचा कोर्स त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केला। इंग्लंडमध्ये गेल्यानंतर मी त्याला फोन केला, तो आम्हाला भेटायला आला। 15 मिनिटाच्या अंतरामध्ये त्यांनी 15 लोक त्या ठिकाणी आमच्या हॉटेलवरती जमा केली, केवळ मराठी माणसं। इंग्लंडमध्ये आज मराठी माणसांची 42 मंडळ आहेत। त्या 42 मंडळांचा तो त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आणि त्या मुलांनी त्या ठिकाणी नम्रतेने कबूल केलं की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जर मला शैक्षणिक लोन दिलं नसतं तर मी आज इंग्लंडमध्ये पोहोचू शकलो नसतो। त्या इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी काय केले ते ऐकण्यासारखे। त्यांनी त्या ठिकाणी फार्मास्युटिकलची त्या ठिकाणी कन्सल्टन्सी सुरू केली, स्वतःचा हॉटेल व्यवसाय सुरू केला आणि इथं बसणाऱ्या बऱ्याच जणांचा जो व्यवसाय आहे जमीन खरेदी विक्रीचा बाबाजी, तो जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय त्यांनी कुठं सुरू केला तर लंडनमध्ये त्या ठिकाणी सुरू केला आणि तिथं स्वतःचा बंगला देखील बांधला। परंतु एवढं वैभव मिळाल्यानंतर तो आपल्या मराठी मातीला विसरला नाही। शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि पांडुरंगाचा संप्रदायाचा आणि समतेचा विचार तो विसरला नाही। तो 14 एप्रिलला पंढरपुरामध्ये आला। पंढरपुरामध्ये आल्यानंतर पांडुरंगाच्या पादुका घेतल्या, त्या पादुका घेऊन तो आपल्या जन्मभूमी पुण्यामध्ये आला। उत्तर प्रदेश मार्गे नेपाळला गेला, नेपाळ मार्गे 40 दिवसांचा प्रवास करत चीन मार्गे तो लंडनमध्ये पोहोचला। 22 जूनला तो लंडनमध्ये पोहोचला। आम्ही 24 जूनला लंडनमध्ये गेलो आणि त्या ठिकाणी त्या 42 मंडळांमध्ये गणेशजी त्यांनी त्या ठिकाणी 4-4, 6-6 मंडळांचं एकत्रीकरण केलं। तिथं पांडुरंगाचं त्या पादुकांचं दर्शन दिलं लोकांना। तेवढ्यावरती थांबला नाही तर लंडनमध्ये जागा विकत घेतली आणि शिवाजी भावानी संभाजीराव, तुम्हाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटेल की त्या ठिकाणी जागा घेतल्यानंतर अजितदादा पवार साहेबांना त्यांनी अर्थमंत्री या नात्याने पत्र दिलेले। 100 कोटी रुपयांचं पांडुरंगाचं मंदिर हा इंग्लंडच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी निर्माण करणार आहे। ज्या इंग्रजांनी आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं तिथं मराठी मातीचा गंध दरवळतोय, याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आनंद झाला। आणि याचं मूळ काय तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक।